नगर शहरामध्ये पत्रकारावर हल्ला। अहिल्यानगरमध्ये पत्रकारही सुरक्षित नाही। साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर 15 ते 20 जणांचा हल्ला। कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह। अहिल्यानगर शहरातील साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर दिनांक 20 ऑगस्ट रोजी सावेडी परिसरातील पाईपलाईन रोडवर HDFC बँकेसमोर 15 ते 20 जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार महेश मते, सोनू कॉक, प्रशांत निकरड, विकी धवन यांच्यासह 15 ते 20 जणांनी सुशील थोरात यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यामध्ये थोरात जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पत्रकार आपला कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर भर दिवसा एवढ्या मोठ्या संख्येने हल्ला होणं ही गंभीर बाब मानली जात आहे। पत्रकार सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय असा सवाल आता उपस्थित होतोय। शहरामध्ये पोलीस प्रशासनाचा धाक असतानाही एवढ्या मोठ्या टोळक्यानं पत्रकारावर हल्ला करण्याचं धाडस कसं केलं? हल्लेखोरांना कायद्याची भीती राहिली नाही का असा संतप्त प्रश्न पत्रकार आणि नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। या घटनेनंतर पोलीस प्रशासनावर त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। पत्रकारावर हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार का? या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन कठोर संदेश देणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्यामुळे अहिल्यानगरमधील पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पोलिसांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं कारवाई करण्याची गरज आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।